डाळफळ खायची. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते डाळफळची. वरण बनवून घेतले ऑलरेडी आणि मग इकडे हे टोमॅटो आहे, मग इकडे कोरिएंडर आहे, चिली, कढीपत्ता, लसूण आम्ही ठेचले आणि हे आम्ही जिंजरला आम्ही नीट या भांड्यात आता आपण टाकणार आहोत तेल ऑलरेडी टाकलं आहे. आता हे गरम झालेलं आहे. एक कढई घेतली आपण, कुकर घेतला आहे, त्यात ते तेल टाकलं आहे मी आणि ते तेल आता गरम झालं आहे चांगलं. आता यात मी टाकते मोहरी. ती तडतडू द्यायची आहे तेव्हा तिची चव येते चांगली. मोहरी आता आपली तडतडी, मी गॅस कमी केला आहे. आता मी यात टाकते जिरं टाकलं आहे. आता टाकायचं थोडंसं हिंग, कारण ते डाळ असते, हिंगामुळे पचनाला मदत होते, त्यामुळे हिंग टाकायचे. मस्त वास पण छान येते. आणि याला तडतडू द्यायचं. ते आलं किसून ठेवलेलं, ते आलं टाकलं. लसूण ठेचलेला, नंतर बारीक चिरलेली मिरची, चवीनुसार कढीपत्ता, आणि ह्या कोथिंबीरच्या दांड्या या फक्त. परतून झालाय आपलं जो आपण मस्त सगळं टाकलेलं. आता मी टाकते त्याच्यात टोमॅटो. 1-2 मिनिटं परतून घ्यायचं टोमॅटो. 2 मिनिटं परतायचं. 1-2 मिनिटं टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं. आणि यात मी आता टाकली मेथी. ती चांगली धुवून चांगली बारीक कापून ठेवलेली. त्याची मेथीची पानं घेतलेली छान, आणि ती आता मी यात टाकलेली आहे. ती पण चांगली परतून घ्यायची. आता ते झालंय. आता त्याच्यात आपण हे वरण जे शिजवून घेतलेलं ते वरण टाकलं मी यात. आता हे मी वरण टाकलेलं ते झालंय. आता यात आपण थोडे मसाले, थोडीशी हळद टाकते मी वरणात टाकलेली, धणे जिरे पावडर, थोडंसं लाल तिखट मिक्स करून घेते. आपण टाकतोय पाणी. एवढं भांडं वरण होतं त्यात मी त्याचं डबल पाणी टाकलंय मी आता यात. आणि आपल्या चवीनुसार मीठ मिक्स करायचं आहे. आणि आपल्या चवीनुसार मीठ, आणि यात थोडं आता आपण ते पाणी टाकलेलं उकळी आली आहे त्याला, इथे मी यात थोडासा गुळाचा खडा टाकते. आपली नॉर्मल गव्हाच्या पिठाची कणिक भिजवून घेतली, त्यात मीठ टाकलं आहे फक्त, बाकी काही टाकलं नाही. याच्यात तुम्ही ओवा, नंतर तिखट आणि ते सर्व टाकू शकता, पण मी नॉर्मल साधीच कणिक भिजवली आपली. फक्त कडक भिजवायची ती चांगली, कारण वरणाला आपण फोडणी दिलेली आहे म्हणून मग मी यात काही टाकत नाही. तुमची इच्छा असेल तर मग मी असं ती लाटून घेतली आहे. कणिक चांगली घट्ट भिजवायची आणि मग याचे असे शंकरपाळ्यासारखे याचे असे करून घ्यायचे आकार. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुसरे आकार पण करू शकता. शंकरपाळ्यासारखे करा, चौकोन करा, जे पण तुम्हाला आवडतं त्या टाईपमध्ये. आता उकळता येते, वरणाला उकळी आली आहे. त्यात हे जे आपण हे आता जे आपण तेव्हा मी तुला शेप कापून केले होते ते मी यात टाकायचे ते सर्व, आणि त्या वरणात उकळू द्यायचे त्यांना. तर आता तुम्ही बघू शकता की आपण हे डाळफळ या प्लेटमध्ये काढलेलं आहे. आणि हे बघा, या भांड्यात पण हे डाळफळ मस्तपैकी रेडी आहे. आता हे बघा, आता मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं झालं आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. याला ना आपण नीट मिक्स करू. मी तूप टाकून खाते, ते खूप टेस्टी लागतं. आता खाऊन दाखवते मी तुम्हाला. बघू शकता किती मस्त दिसतंय. वाव गाईज, एकदम ऑसम झालं आहे.
एवढं टेस्टी लागतं. मी हे खाणं एन्जॉय करते. तुम्ही व्हिडिओ बघणं एन्जॉय करा. लाईक सबस्क्राईब अँड शेअर. बाय. गुड नाईट.